विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरलेली आहे। कोकण विभाग पदवीधर मधून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मनसेने उमेदवारी जाहीर केल्याची माहिती अभिजित पानसे यांनी दिली आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कोकण विभाग पदवीधर मधून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मनसेने उमेदवारी जाहीर केल्याची माहिती अभिजित पानसेंनी दिली आहे। राजकीय वर्तुळातली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरलेली आहे। कोकण विभाग पदवीधर मधून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मनसेने उमेदवारी जाहीर केल्याची माहिती अभिजित पानसेंनी दिली आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज यांच्याकडून। मनोज, या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? कोकण विभाग पदवीधर मधून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अगदी बरोबर आहे। कोकण पदवीधर मतदारसंघ आहे, त्याची निवडणूक जाहीर झाली होती, परंतु शिक्षक किंवा इतर कोणी जे मतदार अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। असतात ते सुट्टी निमित्त नसल्यामुळे ती पुढे ढकलली होती आणि पुन्हा एकदा आता ही जी निवडणूक आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात झालेली आहे। मनसेचे जे नेते आहेत अभिजित पानसे यांना ही उमेदवारी जाहीर केलेली आहे। मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाने ही उमेदवारी जाहीर केलेली आहे। नुकत्याच लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि तिथे बिनशर्त पाठिंबा हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता आणि आता ही निवडणूक आलेली आहे विधान परिषदेची। या विधान परिषदेमध्ये पुढे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना ही जी महायुती आहे, या महायुती सोबत हे अभिजित पानसे उभे राहून निवडून येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, की स्वतः फक्त वेगळं निवडणूक लढ हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीकरिता।